नमस्कार मंडळी, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या मराठी कॉर्नच्या चॅनलच्या माध्यमातून योजना दूत या प्रकारची माहिती आपण जाणून घेणार आहोत की संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असतील, अशा प्रकारची योजना राज्यामध्ये राबवली जाते। परंतु या योजनेबद्दल काही लोकांना माहिती नसते की कोणते डॉक्युमेंट लागतात, कुठे अर्ज करावा लागतो। तर याबद्दलची संपूर्ण आणि A to Z माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मंडळी, आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणाऱ्या माहितीला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, योजना दूत लोककल्याणकारी योजनेची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही संजय गांधी निराधार योजना असतील, श्रावणबाळ योजना असतील, या योजनेचा कशा प्रकारे लाभ मिळतो, कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात, कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करावा लागतो, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की लोककल्याणकारी योजना, ज्या काही ह्या लोककल्याणकारी योजना आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, तसेच देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून लोकांच्या हिताची योजना त्यांच्यापर्यंत पोहोचावी म्हणून याचा उद्देश आहे। तर आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम जी काही योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर याचा उद्देश काय आहे की समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य व्हावा म्हणून ही योजना आहे। या योजनेत कोणते लाभार्थी पात्र आहेत तर विधवा, दिव्यांग, दुर्धर, आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्ता, देवदासी, अत्याचारित महिला, वेश्या, व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षावरील अविवाहित, निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक अशा प्रकारचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असू शकतात। याच्यासाठी जी काही महत्त्वाची डॉक्युमेंट लागणार आहेत ती डॉक्युमेंट आहेत की विहित नमुन्यातील अर्ज, एक विहित नमुन्यातील तुम्हाला अर्ज लागेल। त्याच्यानंतर वयाचा दाखला किमान 18 ते 65 वर्ष नुसार आणि किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल, रहिवासीचा एक दाखला लागेल। त्याच्यानंतर विधवा महिला जर असेल तर अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला लागेल। दिव्यांग जर व्यक्ती असेल, दिव्यांग महिला असतील तर त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकाचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक किमान 40% लागणार आहे, किंवा अनाथाचा दाखला किंवा अनाथ दाखला। त्याच्यानंतर दुर्धर आजार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला लागेल। दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 रुपये। जर दिव्यांग असेल तर जो काही उत्पन्नाची मर्यादा असेल ती 50,000 रुपये एवढी असायला पाहिजे। आणि इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000। ज्या काही वेगळ्या लाभार्थी असतील, विधवा, परित्यक्ता, देवदासी, यांना 21,000 रुपयाचे अनुदान किंवा उत्पन्न लागणार आहे। याच माध्यमातून आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी हे डॉक्युमेंट लागतील। अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपयाचा लाभ त्या लाभार्थ्याला मिळेल, ती लाभार्थीला मिळेल। विधवा, अपंग, अनाथ ज्या काही महिला असतील त्यांना दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ हा मिळेल। अर्ज कुठे करावा लागतो तर तहसील कार्यालय, सेतू केंद्र, तुम्हाला तहसील जो काही तुमचं तहसील असेल तिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे। तिथे फाईल तुम्हाला अर्ज केल्याच्या नंतर तुमचा जो काही एक रेकॉर्ड राहील की लाभार्थी पात्र झालेले आहेत की अपात्र झालेले आहेत, तर अशा प्रकारचा जो काही स्टेटस आहे तुम्हाला तिथे चेक करायला मिळेल। तर अशा प्रकारची संजय गांधी निराधार। आता त्याच्यानंतर आपण जी काही दुसरी योजना आहे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तर याच्यामध्ये कोणते लाभार्थी पात्र असतात तर 65 वर्षावरील निराधार वृद्ध, जे निराधार वृद्ध आहेत अशांना या योजनेचा लाभ मिळतो। यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे तर विहित नमुन्यातील हा अर्ज लागणारच। सर्वात प्रथम वयाचा दाखला लागेल, किमान 15 वर्षापासून आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत तर रहिवासीचा दाखला लागेल। उत्पन्नाचा दाखला हा 21,000चा आणि BPL नसलेले, जर BPL कार्ड नसलेले असेल तर या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आणि आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक, झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। त्याच्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा यांना पण 1500 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे। अर्ज कुठे करायचा असेल तर तहसील कार्यालय, जो काही तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा जो काही तालुका असेल ते तहसील, त्या तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला ही फाईल अपलोड करायची आहे।
म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहेत सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन अपलोड केल्याच्या नंतर जी काही फाईल असेल ती फाईल तुम्हाला तहसील कार्यालय सेतू केंद्र येथे जाऊन आवक जावक एक 2 माध्यमचे ते काम करत असतात. तिथे आवक जावकचे तिथे जाऊन तुम्हाला ही डॉक्युमेंट किंवा ही फाईल अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊन तुमचं नाव चेक करू शकता काही दिवसांनी. तर अशा प्रकारची ही नंबर 2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा लाभ सुद्धा या योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. तर याच्यामध्ये सुद्धा लाभार्थी हे 65 वर्षावरील निराधार वृद्ध जे आजी आजोबा असतील म्हणजे काही वयस्कर लोक असतील यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. वयस्कर लोक म्हणजे ज्यांना 65 वर्षे झालेली असतील अशा लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याच्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस आहे. याच्यामध्ये सुद्धा हेच डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही इथे बघत असाल की हेच डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करून या योजनेसाठी लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना. ज्या काही महिला विधवा असतील यांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत सुद्धा जी काही प्रोसेस आहे ती थोडी वेगळी आहे वाटतं. याच्यामध्ये लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला ज्या कोणी विधवा महिला असतील त्यांना जे कोणी दारिद्र्य रेषेखालील असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रे काय आहे तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यानंतर अर्ज मंजूर झाल्यावर यांना पण दरमहा म्हणजे महिन्याला 1500 रुपयाचा लाभ हा मिळणार आहे. अशा प्रकारची योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न हे करत आहेत. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असतील, संजय गांधी असतील, श्रावणबाळ योजना असतील यांना कशा प्रकारचे डॉक्युमेंट लागतात, कुठे अर्ज करावा लागतो, कशा प्रकारची माहिती आहे आपण याबद्दलचा हा व्हिडिओ अशा प्रकारे बनवला की काही लोकांना माहिती नसतं की ज्या काही योजना आहेत कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कुठे काय करावं लागतं. याच्याबद्दलची सुद्धा मी माहिती तुम्हाला सांगतो की जो काही तुमचे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट तुम्हाला काय करायचं आहे. अगोदर तुम्हाला सगळे डॉक्युमेंट एकत्र करून घ्यायचे आहे. डॉक्युमेंट तुम्ही म्हणजे सर्वात प्रथम काय करायचं आहे की जो काही 21,000चा उत्पन्न आहे तुम्हाला तो उत्पन्न काढून घ्यायचा आहे. उत्पन्न काढून घेतल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट दवाखान्यामध्ये म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तिथे किंवा एक प्रायव्हेट दवाखाना किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तुम्हाला वयाचा दाखला हा काढावा लागतो. वयाचा दाखला काढून घेतल्यानंतर तुम्हाला आपल्या जवळच्या तुमच्या तहसीलमध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जे काही CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असतील तिथे जाऊन हे सगळे डॉक्युमेंट एकत्र करून तुम्हाला अर्ज ऑनलाईन करून घ्यायचा आहे. अर्ज ऑनलाईन करून घेतल्यानंतर आवक जावक अशा प्रकारचे टेबल असतात तहसीलमध्ये. तिथे जाऊन तुम्हाला ही फाईल अपलोड करायला सांगायची आहे. तिथे जाऊन अपलोड करून घेतल्यानंतर तिथे ती फाईल जमा करायची आहे. फाईल जमा करून घेतल्यानंतर 2 किंवा 3 दिवसांनी परत तिथे जायचं आहे. आमचं नाव या यादीमध्ये आहे का चेक करायला सांगायचे त्यांना. चेक केल्याच्या नंतर तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला 1-2 महिन्याच्या नंतर 1500 रुपये हे मिळायला लागतील. किंवा तुमचं नाव जर अपात्र याच्यामध्ये आलेलं असेल तर कशा प्रकारे कोणती मिस्टेक झालेली आहे, कशामुळे हे नाव अपात्र झालेले आहेत तर त्याचं तो म्हणजे चूक कशा प्रकारे झालेली ती तिथे बघायचं आहे. आणि ज्या प्रकारे चूक झालेली असेल म्हणजे तुमचं हे डॉक्युमेंट बरोबर नाही किंवा यामध्ये तुमचं काही एक वेगळं सहभाग होत नसेल तर ते डॉक्युमेंट देऊन तुम्हाला परत एकदा त्यांना सबमिट करायला लावायचे. सबमिट केल्याच्या नंतर परत तुम्ही 2-3 दिवसांनी जाऊन तहसीलमध्ये तिथे आवक जावकच्या तिथे टेबलवरती जाऊन तुमचं नाव चेक करू शकता. तिथे जर तुमचं नाव लाभार्थी पात्र अशा प्रकारे जर येत असेल तर तुम्हाला लगेच 1 किंवा 2 महिन्याच्या नंतर 1500 रुपयाचा हा लाभ मिळू शकतो. तर अशा प्रकारची योजना शासन राबवतो आहे. आणि या योजनेअंतर्गत जे वृद्धपकाळ किंवा जे विधवा असतील, अपंग असतील अशा नागरिकांना अर्थसहाय्य कुठेतरी त्यांना एक चांगला मोबदला मिळावा म्हणून शासन ही योजना खूप अगोदरपासून सुद्धा योजना राबवत आहे. परंतु काही लोकांना माहित नाहीये किंवा काही लोकांना अशा प्रकारची योजना गावामध्ये सांगतात की अशा प्रकारची योजना आहे, या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करावा लागेल, एवढे पैसे द्यावे लागतील. तर काही लोकांना माहिती नसतं तर ते देऊन टाकतात. तर पैसे देऊन सुद्धा काही लोकांचे काम होत नसतं. त्यामुळे ही योजना सोपी आहे एकदम. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने आपला जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही स्वतः तुमचा अर्ज हा करू शकता. कुठे तुम्हाला जायची गरज नाहीये. अगोदर सर्वात प्रथम डॉक्युमेंट एकत्र करायचे आहे. जे डॉक्युमेंट लागणार असतील तुम्हाला म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज सुद्धा तुम्हाला CSC सेंटरवर मिळून जाईल. वयाचा दाखला घ्यायचा आहे, 21 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा आहे. अशा प्रकारची सगळी आधार कार्ड, रेशन कार्ड जी काही डॉक्युमेंट आहे एकत्र करून एक फाईल तयार करायची आहे. फाईल तयार करून तुम्हाला
आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटरवरती जाऊन हे अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोड करून घेतल्यानंतर जी काही फाईल असेल ती फाईल तुम्हाला तहसीलमध्ये आवक जावकच्या टेबलवरती सादर करायची. तिथे जाऊन अपलोड झाल्यानंतर एकदम सोपी पद्धत आहे. कोणाला काही सांगायची गरज नाहीये, कोणाला पैसे द्यायची गरज नाहीये. तुम्हाला कोणी लोक म्हणत असतील किंवा कोणी म्हणू शकतात की मला पैसे दे, मी तुमचे हे काम करून देतो. कुठेही पैसे द्यायची गरज नाहीये. एकदम सोपी पद्धत आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवला की आपल्या महाराष्ट्रातील लोकांना या योजनेबद्दल माहिती कळवावी. ही माहिती म्हणजे अगोदर सुद्धा ही योजना चालू आहे, परंतु आपण एक सोप्या साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत. तर आपली जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की ज्या काही योजना आहेत त्यांना बी कळेल की स्वतः त्या योजना ते सुद्धा या योजनेसाठी काही ना काही करू शकतात आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर आपण या आपल्या मराठी कॉर्नच्या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून आपण अशा प्रकारची माहिती बघितली. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.